तुझ्या राज्याभिषेकानंतर तू स्वतःच्या स्वार्थाकरता प्रजेचं दमन करतोयस असं एकदा जरी दिसलं जाणवलं तर मी पुन्हा प्रतिज्ञा करेन तुझ्या विनाशाची. तुझ्यातल्या महानतेची आवश्यकता आहे मला, तुझ्यातल्या क्षुद्रतेची नाही. नमस्कार, मी शैलेश दातार. चाणक्य हे भारतवर्षातल्या गेल्या 2-2.5 वर्षातल्या इतिहासातलं एक अतिशय महत्वाचं व्यक्तिमत्व. दुर्दैवानं आपल्याला त्याच्याबद्दल आपल्यापर्यंत पोहोचलेली माहिती किंवा त्याचं केलेलं कार्य याची माहिती आपल्यापर्यंत फार कमी पोहोचली आहे. चाणक्य 2,500 वर्षापूर्वीचा एक असा शिक्षक, अतिशय प्रगाढ व्यासंगी, अतिशय बुद्धिमान, चतुर, राजनीतिज्ञ, अर्थशास्त्री आणि या व्यतिरिक्त अनेक विविध विषयांचा अभ्यासक आणि त्याच्यावरचा अधिकारी. पण या माणसानं केलं काय नेमकं, अगदी थोडक्यात सांगायचं तर एक अतिशय मोठं परचक्र, परकीय आक्रमण भारतवर्षाच्या दिशेने येताना त्यांनी पाहिलं. ते पाहिल्यानंतर त्याच्या हे लक्षात आलं की हे जे परचक्र भारताच्या दिशेने घोंगावत येत आहे ते सामान्य परकीय आक्रमणासारखं छोटंसं किंवा आलेला एक शत्रू इतकं मर्यादित राहणार नाहीये. कारण अलेक्झांडर द ग्रेट, अलकशेंद्र अशा भारतीय मुशीतल्या नावानं त्याचा या नाटकात उल्लेख होतो, तो भारताच्या दिशेनं दौडत चाललेला आहे, अख्खं विश्व पादाक्रांत करत. आणि तेव्हा त्याच्या लक्षात आलं की याला जर भारतात प्रवेश मिळाला, भारतवर्षामध्ये प्रवेश मिळाला तर हा भारतवर्षाच्या सीमेपर्यंत न थांबता पूर्ण भारतवर्ष पादाक्रांत करण्याची त्याची महत्वाकांक्षा आहे. याचं कारण भारतवर्षासारखा अतिशय समृद्ध सर्वच दृष्टीने असा हा प्रांत कुणालाही आकर्षित करणाराच असणार आहे. आणि त्यात हा इतका महाप्रतापी राजा आहे, त्याला आपलं राज्य वाढवायचंय, साम्राज्य वाढवायचंय. तर भारतवर्षाकरता, संपूर्ण भारतवर्षाच्या अस्तित्वाकरता, भारतवर्षाच्या स्वातंत्र्याकरता हे एक अतिशय धोकादायक असं वळण इतिहासाला लागू शकते. त्यानं प्रयत्न केले. त्यानं आपल्या आजूबाजूच्या ज्या राज्यात तो होता, गांधार राज्यामध्ये तक्षशिला विद्यापीठाचा कुलपती होता. तक्षशिला विद्यापीठ त्या काळातलं अतिशय मान्यवर युनिव्हर्सिटी, त्या काळातली म्हणावी, जगातल्या सर्व विषयांचा अभ्यास तिथं होत असेल. तिथला हा मुख्य प्राचार्य. पण त्याला असं लक्षात आलं की शिक्षकानं केवळ ज्ञानदान करून काम त्याचं भागत नाही. आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या आसपासच्या लोकांना आजूबाजूच्या परिस्थितीबाबत अवगत करणं आणि त्याकरता तयार करणं हेही त्याचं काम आहे. त्यानं तिथल्या राजाशी संपर्क केला, त्याला सांगण्याचा प्रयत्न केला की हे येतंय, हे फार भयानक आहे, तर आत्ता फक्त एकट्या दुकट्या राजाने याच्याशी लढून काही होणार नाही, सर्व भारतवर्षाला संघटित करूनच त्याच्याशी सामना करायला हवा. पण दुर्दैवानं तिथला राजा हा अतिशय स्वार्थी, लंपट, विकारी अशा प्रकारचा होता. त्यानं त्याच्याकडे काही दुर्लक्ष केलं. मग मात्र तरी कुलपतीपद सोडलं तक्षशिलेचं आणि तो भारतवर्षाच्या परिक्रमेला निघाला की एक वीरत्वाची, एक स्वत्वाची भूमिका घेऊ शकणारा असा राजा कोण आहे. एक राजा सापडला, पुरुराज. पण तोही वृद्ध होता, सुप्त होता आणि आजूबाजूच्या परिस्थितीचं आकलन तितकं म्हणावं तसं नव्हतं. कारण समृद्धीच इतकी होती त्यावेळेला की ते आकलन करायचं कारण नव्हतं. आपण छान आहोत, समृद्ध आहोत, आपण समर्थ आहोत, याच्यातच सगळे गुंतलेले होते. त्या व्यतिरिक्त आपापसात आंबी आणि पुरुराज किंवा इतर राज्यांमध्ये आपापसात अत्यंत मोठ्या प्रमाणावर द्वेष, कलह, हेवेदावे होते. त्यामुळे कुणीच हे करायला तयार होईना की सर्वांना एकत्र येऊन त्याच्याशी लढा देणं. मग चाणक्यानं आपल्या बाजूनं एक नीती अवलंबली, गुरुराजाच्या मदतीनं ती कार्यान्वित केली. तेवढ्यापुरतं ते आक्रमण थांबलं, अलकशेंद्राला परत जावं लागलं. पण चाणक्याचं हे लक्षात आलं की हे वारंवार होणार आणि याकरता एक पूर्ण संघटित आणि समर्थ असं भारतवर्ष निर्माण व्हायला हवं. आणि त्याकरता त्याचा जो मुख्य आहे तो तितकाच ज्ञानी हवा, तितकाच शूरवीर हवा आणि तितकाच सत्वशील हवा. भारतवर्षाची परिक्रमा करत करत तो जेव्हा मगधात पोहोचला तेव्हा मगधासारखं अतिशय मोठं, समृद्ध, समर्थ राष्ट्र पण अतिशय वाईट अशा धनानंद नावाच्या एका राजाच्या असण्यामुळे
तिथेही बरीच अनाबंदी होती, भ्रष्टाचार होता, अनेक गोष्टी घडत होत्या. छोटे छोटे राजकीय अधिकारी आपापल्या फायद्या करतात, छोट्या स्वार्थात करतात, राज्याचं नुकसान करतायत हे त्याला दिसत होतं. आणि मग तिथं काही घटना अशा घडल्या, त्यांनी प्रतिज्ञा केली की आता मी समर्थ भारत राष्ट्र, एक संघ, अभेद्य अशा प्रकारचं राष्ट्र बनवेल. आणि मग त्याचाच तक्षशिलेमध्ये शिष्य असलेल्या या मगधाचाच राजपुत्र परंतु दासीपुत्र असलेल्या चंद्रगुप्ताला त्यांनी हाताशी धरलं, त्याला ग्रूम केलं, त्याला ट्रेन केलं आणि एक समर्थ, अभेद्य, अखंड, एकचक्री असं सुराज्य निर्माण करायला त्यांनी प्रवृत्त केलं. आणि त्याकरता त्याच्या मागे तो सदैव उभा राहिला. आणि मग त्या गुप्त साम्राज्याची स्थापना झाली, चंद्रगुप्तांनी स्थापना केली मगधापासून. आणि मग ते राज्य भारताच्या पूर्व सीमेपासून गांधाराच्या पुढपर्यंत म्हणजे पश्चिमेच्या टोकापर्यंत ते अतिशय समर्थ आणि बलशाली राज्य झालं. तर हे सगळं जी माहिती मी थोडक्यात सांगितली ही सगळी आपल्यापर्यंत नीटपणे पोचलीच नाही. तो चाणक्याने काहीतरी शेंडीची गाठ सोडली, एक राजा होता त्यांनी त्याचा अपमान केला, त्याच्या शेंडीला हात घातला म्हणून त्यांनी काहीतरी प्रतिज्ञा केली आणि म्हणून त्यांनी हे केलं. इतका पेटी इंटरेस्ट असलेला तो माणूसच नव्हता, ज्यानं आजही संपूर्ण विश्वाला ललामभूत होतील असे 2 महान ग्रंथ त्या काळात लिहिले, अर्थशास्त्रावरचे आणि राजनीतीवरचे, चाणक्य नीती आणि कौटिल्याचं अर्थशास्त्र. हा माणूस इतक्या छोट्या इंटरेस्टसाठी एवढा मोठा कॅटॉस्ट्रॉफिक चेंज घडवून आणेल राजकारणात, समाजकारणात, एकंदर राज्यव्यवस्थेत संभवत नाही. आणि यामध्ये त्यांनी मांडलेले विचार, त्याच्या नीतीचे विचार, त्याच्या अर्थशास्त्राचे विचार हे इतके जबरदस्त आहेत, पण ते दुर्दैवानं आपल्यापर्यंत पोहोचले नाहीत. आपल्या भारतीय समाजापर्यंत गेल्या 2500 वर्षांमध्ये फार मोठ्या प्रमाणात पोहोचले गेले नाहीत, काही जी कारणं असतील. आणि मराठीमध्ये आम्ही कलाकार म्हणून ही जबाबदारी मानतो की हे विचार मराठीमध्ये आपल्याकडे आलेच नाहीत नाट्य रूपात. 1-2 व्यावसायिक नाही पण प्रायोगिक स्वरूपाची नाटकं झाली, परंतु त्याचाही स्पॅन किंवा जीव तेवढा सुद्धा काही प्रयोगांत होता. म्हणून या विषयावरचं हे नाटक करण्याचं माझ्या मनात, माझ्या टीमच्या मनात गेली बरीच वर्ष होतं. आणि म्हणून या चाणक्य नाटकाची निर्मिती, त्याचं पुनर्लेखन म्हणजे त्याचं रूपांतर, कारण मूळ नाटक मिहिर भूतांचं हिंदीतलं नाटक आहे, त्या नाटकाची आम्ही मराठीत रचना केली आणि एका वेगळ्या पद्धतीने हे नाटक आपल्या समोर येतं. गेल्या 20-25 वर्षांमध्ये अशा प्रकारचा पट तुम्हाला स्टेजवर दिसेल, इतक्या म्हणजे पूर्व पाकिस्तानापासनं मगधापर्यंतची म्हणजे ओरिसापर्यंतची लोकेशन किंवा नेपाळची लोकेशन दिसतील असं नाटकच आपल्याकडे झालेलं नाही. या नाटकात लाईव्ह फाईट्स आहेत, युद्ध आहेत, तेही आपल्याला पाहायला मिळालेलं नाही. एक खूप चांगली समृद्ध वेगळी भाषा या निमित्तानं पुन्हा एकदा आपल्या समोर येते. जी समृद्ध मराठी आहे, ती बोली मराठी आज आहे का नाही हा वाद आपण बाजूला ठेवूया, पण त्या काळातली भाषा म्हणून एक अतिशय अर्थगर्भ अशी भाषा आपल्या समोर मांडली जाते. तोही प्रकार गेल्या अनेक वर्षात मराठी रंगभूमीवर झालेला नाही. आणि मुळात आजही चाणक्य समकालीन काय, आजच्या काळाला अतिशय जोडू शकेल असे प्रसंग, अशा घटना, असे डायलॉग, अशी व्यक्तिमत्व, अशी व्यक्तिचित्र या नाटकात आहेत की आपण नाटक तर बघतोय 2500 वर्षापूर्वीच्या कालखंडाचं, पण आपल्याला दिसतंय ते आपल्या आजूबाजूलाच घडत असलेलं काही हे दाखवणारं एक अतिशय इंटरेस्टिंग पद्धतीनं, अतिशय मनोरंजक पद्धतीनं, परंतु अतिशय अमोघ असे विचार मांडणारं हे नाटक चाणक्य. आमचा एक अतिशय जवळचा मित्र प्रणव जोशी, जुना नाट्यकर्मी आहे, अनेक वर्ष तो वेगवेगळ्या नाटकांचे पदर तपासतोय, उलगडतोय, मांडण्याचा प्रयत्न करतोय. त्या प्रणव जोशीने या नाटकाचं दिग्दर्शन केलंय. या नाटकाचं नेपथ्य, या नाटकाची रंगभूषा, वेशभूषा, प्रकाश योजना, संगीत या सगळ्याच गोष्टी खूप वेगळ्या प्रकारे, वेगळ्या पद्धतीनं आपल्या समोर येतात. आणि म्हणूनच 2500 वर्षापूर्वीच असूनही, कालखंड तो असूनही आजच्या परिस्थितीला तुम्हाला आम्हाला थेट रिलेट करता येईल अशा प्रकारचं हे नाटक आहे चाणक्य. नमः ओम अग्नये स्वाहा इदं नमः ओम अग्नये स्वाहा इदं नमः. प्रणाम प्रणाम महाआचार्य. महाआचार्य नाही, तक्षशिला विद्यापीठाचा त्याग केल्यानंतर माझं महाआचार्य पदही आता त्यक्त आहे.
क्षमस्व. सुदैवानं काही व्यक्तिमत्व इतिहासातली, पुराणातली म्हणा, अशी काही व्यक्तिमत्व आहेत की जी मी गेली अनेक वर्ष अभ्यासत आलोय. अभ्यास म्हणून नव्हे, इंटरेस्ट म्हणून, आवड म्हणून. यात भगवान श्रीकृष्ण हे एक व्यक्तिमत्व आहे, त्यानंतर चाणक्य हे व्यक्तिमत्व आहे, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे व्यक्तिमत्व आहे, त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर हे व्यक्तिमत्व आहे. आणि या चारही व्यक्तिमत्व माझ्या अतिशय मानसिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या माझ्या जवळची मला वाटतात. म्हणून त्याच्यावरचं वाचन, त्याच्यावरचा अभ्यास मी गेली अनेक वर्ष करत आलेलो आहे. या नाटकाच्या निमित्तानं पुन्हा हे लक्षात आलं की ही जी चार नावं मी घेतली, श्रीकृष्ण, चाणक्य, छत्रपती शिवाजी महाराज आणि सावरकर, हा एकच विचार आहे. याला विचार वंश मानतो. आपल्याकडे बाकी सगळे वंश मानले जातात, पण विचारांचा वंश या बाबतीत खरंच गोंद नसते. पण हा जो विचार वंश आहे तो लोकांसमोर मांडणं फार आवश्यक आहे. काय आहे हा बेसिक विचार? सर्वांनी एकत्र येऊन परकीय आक्रमणाचा सामना करणं, सर्वांनी एकत्र येणं, शेवटच्या माणसापर्यंत राजसत्ता पोचली पाहिजे आणि त्याच्यापर्यंत त्याच्या सुखाचा, त्याच्या उत्कर्षाचा आणि त्याच्या सुरक्षेचा विचार झाला पाहिजे. हा विचार या चारही लोकांनी अतिशय स्पष्टपणे आपापल्या कार्यातून, आपापल्या विचारांमधनं मांडलेला आहे. फक्त हा विचार वंश आपण शोधला तर ते लक्षात येईल. त्यामुळे हा विचार वंश मांडणं ही आमची जबाबदारी आम्हाला वाटली. आणि म्हणूनच हा विचार वंश मांडल्यानंतर हे लक्षात येतं की आजच्या काळात याची किती गरज आहे. कारण आपण विचारांचं नाटक करायला गेलो तर त्याला खरंच बौद्धिक म्हणून वेगळं ठेवलं जातं. आजूबाजूला दिसतात ती अनेक विनोदी किंवा तत्सम नाटकं, ती हवीतच, कर्मप्रधान नाटकं हवीतच. परंतु या कर्मणुकीद्वारे आपण जर विचार मांडत असू तर ते नाटक म्हणून अधिक समृद्ध, समर्थ असतं, याच्यावर माझा विश्वास आहे. आणि म्हणून हा अभ्यास करताना आणि मग हे नाटक करताना याच्या सगळ्याचे लिंक आपोआप जुळत गेल्या आणि हे नाटक उभं आहे. धर्मयुद्धाच्या नियमांचं पालन करत युद्ध करणं ही महानता असेल राज, परंतु अधर्मयुद्ध का असेना, युद्ध करत विजय प्राप्त करणं ही काळाची गरज आहे. मुळात कुठलंही व्यक्तिमत्व असो ना, ते कुठलीही व्यक्तिरेखा असो, तुम्ही साकारत असाल तर ती तुम्हाला सापडली असं आपण म्हणूच शकत नाही. कारण तसं असतं तर आपल्याला कुठलाही माणूस सहजरित्या, आपण 25 वर्ष 30 वर्ष आपल्या पत्नी बरोबर राहत असतो, पण म्हणून ती पूर्णतः कळलेली असते का? असं कोणीच नसतं. आपण त्याचा शोध घ्यायचा असतो. म्हणून तर कुठलंही रिलेशन, म्हणजे अगदी रिलेशनशिप बाबत बोलायचं झालं तर रिलेशनशिप ही रोज डिस्कवर करावी लागते. आणि व्यक्तिरेखेबरोबरच्या रिलेशनशिपचं पण तसंच आहे, ती रोज डिस्कवर करायची असते. त्यातला एक वेगळाच मुद्दा आपल्याला दिसतो एखाद्या वाक्यातनं, एखाद्या प्रसंगातनं, एखाद्या पॉजमधनं, एखाद्या म्युझिक पीसमधनं, एखाद्या पडलेल्या लाईटमधनं, एखाद्या मुवमेंटमधनं, एखाद्या सायलेन्समधनं आपल्याला तो रोज नव्यानं जाणवत असतो. आणि त्यात ही जी लोकोत्तर व्यक्तिमत्व असतात ती तर त्याला गवसणी घालणं इतकं सोपं नाही. परंतु आपण आपल्या नाटकाच्या संदर्भामध्ये, त्या स्क्रिप्टच्या लिमिटच्या संदर्भामध्ये त्या व्यक्तिरेखेचा शोध घेत राहणं, त्याच्याबद्दल अधिक विचार करत राहणं, ती अधिक मुरवत राहणं आणि ती सादर करताना त्याच्याशी पूर्ण प्रामाणिक राहून खरेपणानं सादर करण्याचा प्रयत्न करणं हे नट म्हणून आपली जबाबदारी असते. म्हणून मी असं कुठच्याही परिस्थितीत असा दावा करू शकणार नाही कुठच्याच व्यक्तिरेखेच्या बाबतीत ही मला सापडली. त्याचा एक धागा आपल्याला सापडतो, त्याच्यावर आपण ती विणत जातो. पुन्हा आपण जे करतोय त्याचा समोरच्यावर काय परिणाम होतो हा संपूर्ण वेगळा मुद्दा असतो. मी अमुक पद्धतीनं म्हटलेलं वाक्य समोरच्याला जाणवताना 1000 लोक समोर बसली असतील, त्यांना त्याचा अर्थ वेगळा प्रतीत होत असतो. आणि ही तर कलेची गंमत आहे. मी मांडलेली कला आणि समोरून पाहिली गेलेली कला याच्यामध्ये त्याच्या इंटरप्रिटेशनचा भाग असूच शकतो आणि तो असायलाच हवा. तेवढी ती जागा त्याच्यामध्ये ऑलवेज असते. त्यामुळे आमचाही प्रयत्न झाला, आता 25-26 प्रयोग होऊन गेले या नाटकाचे. नाटक म्हणून ते आता हळूहळू आमचं, कारण मोठं नाटक आहे, अवघड नाटक आहे सर्वच बाबतीत, ते हळूहळू आमची आता ती भट्टी जमते. आम्हाला जे बेसिकली मांडायचं ते आम्ही मांडायचा 100% प्रयत्न करतोच आहे. पण त्यातून अजून प्रत्येक कॅरेक्टरला, केवळ चाणक्याच्याच नव्हे, प्रत्येक कॅरेक्टरला स्वतःची आता परिघ अजून मोठी व्हायला लागली. त्या व्यक्तिमत्वाचे अजून बारीक धागे दिसायला लागलेत प्रत्येक नटाला. आणि तीच तर नाटक करण्यातली मजा आहे. त्यामुळे अमुक एक नाटक करताना अमुक एक प्रयोगानंतर ते मला यायला लागलं असं जर कोणी म्हणत असेल तर त्यांनी म्हणू बाबा, पण माझी टीम असं बिलकुल म्हणत नाही.
याचं कारण प्रत्येक जण शोध घेतोय आणि शोध घेणं हीच ती मजा आहे आणि ती आम्ही करत राहू. वीरत्वाचा शोध घेतोय भारतवर्षात. पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत व्याप्त या भूमीवर केवळ एकच नरसिंह सापडला, पुरुराज. तोही वृद्ध आणि सुप्त. अन्यथा सर्व गिधाडांशीच भेट झाली. आपल्या बोलण्याचा अर्थ नीटचा कळला नाही गुरुदेव. माझ्या बोलण्याचा अर्थ न कळणारे आपण एकमेव नाही आहात. प्रोसेस अवघड असली तरी त्याची मांडणी अवघड नाही. लोकांपर्यंत पोचताना हे नाटक अतिशय साधेपणानं त्यांना कळेल असं अशा पद्धतीनंच पोचतं. अगदी पहिल्या प्रयोगापासून असंख्य प्रेक्षकांनी अशीच प्रतिक्रिया दिली आहे. म्हणजे एकदा तर आत्ता काही दिवसांपूर्वी एका प्रयोगाला 2 तरुण मुली आल्या होत्या. तरुण ऑडियन्स या नाटकाकडे जास्तीत जास्त आला पाहिजे असा आमचा आग्रह आहे. कारण हे नाटक तरुणांसाठीच आहे. हा विचार तरुणांसाठीचा आहे. कारण जर काही घडवायचं असेल, जर काही करेक्ट करायचं असेल, नव्यानं काही करायचं असेल तर ते फक्त तरुण करू शकतात. त्यांच्यामध्येच ती ऊर्जा असते, त्यांच्यामध्येच ती बुद्धी चालू असते. त्या 2 मुली मला म्हणाल्या की आम्हाला काहीच माहिती नव्हतं, आम्ही तर इंग्रजी माध्यमात शिकलेले आहोत, परंतु आम्हाला सगळं कळलं, आम्हाला अतिशय आणि आम्हाला रिलेटही झालं आजूबाजू. हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे आमचा प्रयत्न हाच आहे की ते सगळ्यांपर्यंत साधेपणानं, सोपेपणानं, पण त्या सगळ्या त्याच्या बाजासकट, विचारासकट पोचावं. आणि तो आमचा प्रयत्न निश्चित सफल होतोय याची मला खात्री आहे. आता आपलं हे प्रणय भग्न हृदय विश्वातल्या कटू सत्यांचा सामना करायला सक्षम नसेल किंवा राजत्वाच्या कठीण गरजा पूर्ण करण्याचं धैर्य त्यामध्ये नसेल तर आपणही मुक्त आहात. मुक्त आहात आपण. कारण याच मुळात जी सगळी नटमंडळी आली ना ती नाटक करण्याच्या पॅशनची माणसं आहेत. व्यावसायिक नट असतील, त्यातले काही अनेक वर्ष नाटक करतायत किंवा सिरियल करतायत, परंतु नाटक करण्याची म्हणून एक पॅशन लागते. सध्या नाटक करणं हे सोपं काम राहिलेलं नाही. त्यात अशा प्रकारचं नाटक करणं हेही खूप अवघड आहे. या याच्यात हे नाटक मी केलं पाहिजे असं वाटून आलेली ही सगळी मंडळी आहे. खूप मेहनत घेतली. हल्ली 20 दिवसात नाटकं उभी राहतात आणि मंचावर येतात. आम्ही 55 दिवस या नाटकाची ऑन फ्लोअर रिहर्सल केली. त्या आधीची वाचनं वेगळी. ही एवढी मेहनत तेव्हाच होते जेव्हा आतनं ती आग असते. नाटक करण्याबद्दलची, हे नाटक करण्याबद्दलची, ही व्यक्तिरेखा करण्याबद्दलची आणि हे सगळं लोकांसमोर मांडण्याची ही जी आग तुमच्या आतमध्ये आहे ना, ही जी आमच्या मंडळींच्या आतमध्ये आहे, त्यामुळे ही भक्ती छान जमते. आणि म्हणूनच या नाटकात 12 ऍक्टर्स काम करतात. हल्ली अशी नाटकं नाही दिसत. 4-5 म्हणजे खूप झाले असं होतं. 12 ऍक्टर्स आहेत ज्या 19-20 पात्र सादर करतात. अनेक नट असेल जे 2-2, 3-3 रोल करतात त्या नाटकात आणि आपल्याला लक्षातही येत नाही की हा माणूस मगाशी येऊन गेलेला तो आहे. अशा प्रकारची समर्थ नटमंडळी, अतिशय काय म्हणतात ना, परिपक्व होत असणारी नटमंडळी आहे. मरणात प्रजेला यत्किंचितही रस नसतो. प्रजेला रस असतो तो जगण्यात. आणि सुखी आणि सुविधापूर्ण जीवन प्रजेला देणं हे राजाचं परम कर्तव्य आहे. पूर्वार्धात मी आता या बोलण्याच्या पूर्वार्धात हे म्हटलंच की हे नाटक या करता बघितलं पाहिजे की हा जो विचारवंश आहे, हा जो मूळ विचार आहे, की यात एक फार अप्रतिम वाक्य आहे. अनेक वाक्य अशी आहेत की खूप हार्ड रेटिंग आणि तुम्हाला आपण खूप आत्मकेंद्रित झालोय सध्या. आपण फक्त मी, माझं, माझ्या फॅमिलीबद्दल एवढंच विचार करतो. परंतु राष्ट्र प्रथम हा विचार त्या काळात 2500 वर्षापूर्वी ज्याने मांडला तो आज मांडावा लागतो. हे दुर्दैव आहे, पण आपण ते मांडून लोकांसमोर या पद्धतीने मांडतो की तो लोकांमध्ये रुजेल, या तरुणांमध्ये रुजेल. हाच विचार नव्हे, आजूबाजूच्या राजकारणाची स्थिती, समाजकारणाची स्थिती, वेगवेगळ्या समाजातल्या स्तरांची स्थिती आणि त्यांनी कसं असलं पाहिजे हे सांगणारं नाटक आहे. त्यामुळे हे नाटक या सगळ्या कारणासाठी आणि त्याबरोबर होणाऱ्या एका वेगळ्याच नाटकाच्या मांडणीसाठी आणि त्याच्यातल्या एका वेगळ्या मनोरंजनासाठी जरूर बघा. चाणक्य युद्धाकरता सज्ज व्हायला हवं. पण गुरुदेव पर्वता करता सहज हाती लागत होता. त्याला आत्ताच बंदी बंद. ही योग्य वेळ नव्हे. ही योग्य वेळ. एवढंच आवाहन करेन की हे नाटक तुम्ही बघा, तुमच्या नातेवाईकांपर्यंत, आप्तांपर्यंत, मित्रांपर्यंत आणि तरुण मंडळींपर्यंत जरूर पोचवा. कारण तरुणांची शक्ती आणि तरुणांची ऊर्जा कुठच्या बाजूने जायला पाहिजे
ते हे नाटक तुम्हाला वाटणार. आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की थिएटरहॉलिक हे चॅनल सबस्क्राईब करा. यावर तुम्हाला नवीन जुन्या वेगवेगळ्या नाटकांबद्दल खूप माहिती मिळेल, त्याच्याबद्दलचं एक आकलन होईल आणि नाटक बघायला तुम्ही उद्युक्त व्हाल. मी या यूट्यूब चॅनलचंही खूप स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि आभार मानतो की थिएटरसाठी म्हणून असं एक ॲक्टिव्हिटी होतीये ज्यामुळे पुन्हा थिएटरकडे जायला लोक उद्युक्त होतील, येतील, भरभरून येतील. आपला मराठी माणूस रसिक आहे, थोडंसं पुन्हा त्यांना एकदा पुशची गरज असेल आणि ते हे यूट्यूब चॅनल देत आहे, त्याबद्दल त्यांचाही आभार. सबस्क्राईब करायला विसरू नका. थिएटर